जय श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। रंगीत तालीम या यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रमैत्रिणींनो, आज शनिवार असल्याने मला सुट्टी होती आणि मला थोडा बाजार आणण्यासाठी जायचं होतं। दिवसभर उकाड्यानं जीव हैराण होत होता, त्यामुळं ऊन थोडं कमी झालं म्हणून 3:30 वाजता वाईला गेलो। सायंकाळी 4 वाजता सर्वत्र अंधारून आलं। वारा सुरू झाला होता, हवेत गारवा जाणवत होता, त्यामुळं बाजारात फिरताना मस्त वाटत होतं। आता लवकरच पाऊस सुरू होणार होता अशी खात्री झाल्याने लोकांची धावपळ सुरू झाली होती। भाजीपाला विक्रेत्यांची धांदल झाली होती। जो तो घरी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी घाई करीत होता, त्यामुळे चौकात व रोडला ट्रॅफिक जॅम होत होतं। विजांचा कडकडाट सुरू झाला होता। काळजात आवाजानं धस्स होत होतं। आता बारीक पाऊस सुरू झालेला होता। बाजारात बाजार घेण्याऐवजी आसरा घेत होती। भिजण्याची कोणाचीही इच्छा होत नव्हती, पण व्हिडिओसाठी मला भिजावंच लागणार होतं। रस्ते आता रिकामी होताना दिसत होते। काळ्या ढगांनी आकाशात गर्दी केली होती। काहींनी बाजाराची लिस्ट थोडी कमी केली होती। गारवा मनाला भुरळ घालत होता। कृष्णा नदीच्या बाजूला जाऊन जरा कसं काय पावसाचं दृश्य आहे हे पाहण्यासाठी मी जरा भेट दिली। नेहमीसारखी गर्दी दिसत नव्हती। भगवा झेंडा दिमाखात डुलत होता। विजांचा कडकडाट सुरू होत होता। गणेश मंदिराजवळ लोकांची फारशी गर्दी दिसत नव्हती। वाऱ्यामुळे झाडे मनसोक्त डुलताना दिसत होती। मोठ्या पुलावर देखील वर्दळ फार कमीच दिसत होती। रिक्षावाल्यांची घाई, गाडीवाल्यांची घाई जाणवत होती। गुलमोहराची फुलं खरोखरच अति सुंदर दिसत होती आणि वातावरणात एक आल्हाददायकपणा आलेला होता आणि त्यामुळं फिरताना हे सगळं पाहताना मन आनंदित झालं होतं। ढगामध्ये विजा चमकत होत्या। आवाजानं थोडीशी भीती वाटत होती। मलाही अजून माझा थोडासा बाजार करायचा बाकी होता। मलाही व्हिडिओ पूर्ण करून लवकरच घरी जायचं होतं। तसा पावसाचा जोर एवढा फार मोठा नव्हता। तुरळक पाऊस सुरू होता।
संध्याकाळचे 5 वाजले होते, परंतु रात्रीचे 8 वाजल्याचा भास होत होता. एवढं अंधारून आलेलं होतं. तसं पावसात फिरायला अनेकांना आवडतं, कारण मे महिन्याचा उकाडा तेवढा जाणवत होता आणि त्यामुळं या पावसाच्या गारव्यातला आनंद उपभोगण्यासाठी अनेक जण थोडासा घराच्या बाहेर येऊन उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. काही लोक त्या पावसाच्या आनंदात मुद्दाम होऊनच भिजत होती. पण जोरात नाही झाला पाऊस, जरा गारवा वाटेल, नाहीतर घरात इतकं गरम होते. हा, जरा बरं वाटेल. आपण 2-3 दिवसाला पडला म्हणजे जरा बरं वाटेल. कसलं भयानक ऊन पडलं होतं दुपारचं. 9 वाजल्यापासून बरं वाटत नाही. पावसाचा जोर कमी झाला आणि मी घरी निघून आलो. तर हा छोटासा व्हिडिओ आपण सर्वांसाठी बनवला. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.